दिली होती भक्तांनी वारकरी निवासला आज भेट दिली आपण. आज आमचं इथे पापविमोचनेश्वर मंदिर जे आहे त्याच्याच बाजूला वारकरी निवास बांधण्यात आलेला आहे ट्रस्टकडून आणि तिथे आम्ही भेट दिली. उद्घाटन सोहळा होता आणि हे मंदिर खूप सुंदर आहे, शांत एक प्रसन्न वातावरण असतं नेहमी, तिथे दर्शन घ्यायला आलं. महत्त्वाचा प्रश्न आहे की काल आपण पाहिलं असेल श्याम मानव यांनी जे बोलले होते त्यानंतर अनिल देशमुख यांनी देखील दुजोरा दिला आहे. काय वाटतंय आपण त्याच्यात मी जातच नाही. आपल्याला माहिती आहे जे काही घडलं हे डोळ्यासमोर आहे. आपलं जे काही आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये भाजप ज्यांना घाबरतं त्यांच्या मागे आणि त्यांना घाबरण्याचा प्रयत्न करतं, पण महाराष्ट्र घाबरणारा नाही आहे, महाराष्ट्र झुकणारा नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला हे शोभत नाही आहे. चिखल भाजपकडून आलेला आहे, तो चिखल साफ आम्ही विधानसभेत करणार. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे. मात्र हिंदमाता असेल, भारत माता असेल, इकडे पाणी साचलेलं आहे. ज्या भूमिगत टाक्यांचा प्रकल्प आपण राबवला होता तो प्रकल्प इतर ठिकाणी का राबवला जात नाही? आता आपण एक पाहिलं असेल याच्यात साधारणपणे आम्ही हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, इथे दोन्ही ठिकाणी आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक केलेले. आज देखील आम्हाला पांचाळताई जे आमच्या तिकडच्या नगरसेविका आहेत तिथून त्यांनी मला फोटो पाठवले की हिंदमाताला एवढा पाऊस पडून देखील पाणी तुंबलं नाही, जे वर्षानुवर्ष तुंबायचं. म्हणजे आमचं काम हे यशस्वी ठरलेलं आहे. तसंच आम्ही हे काम मिलन सभेच्या देखील तिथे करत होतो. ते काम का थांबलेलं आहे हे प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही मुंबई महानगरपालिकेत साधारणपणे 15 वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाही आहेत. वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात, त्यांच्या हातात खूप पॉवर्स असतात आणि मुख्य म्हणजे अशावेळी त्यांचं काम सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. तर का नेमले नाही आहेत हे प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावं. आपली सत्ता होती तोपर्यंत आरोप हे फक्त पालिकेवर आणि शिवसेनेवर केले जात होते. मात्र आता काय करणार? नाही, आपण पाहिलं असेल साधारणपणे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, सगळ्याच ठिकाणी हे पाणी तुंबण्याचा आता प्रकार वाढत चाललेले आहेत. एकतर कन्स्ट्रक्शन लेफ्ट राईट सेंटर हे करत चाललेले आहेत. पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनचं जे काम चालू आहे त्याच्या विरुद्ध आम्ही गेले 2 वर्ष आवाज उठवत आहोत. आम्ही आमचं सरकार असताना त्याच्यावर स्थगिती दिली होती. पुण्यात जे काम चालू आहे ते अतिशय चुकीचं काम चालू आहे त्या नद्यांबाबत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की कुठेही प्लॅनिंग न करता बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची मजा जी चालली आहे त्याच्यासाठीच हे आज जे घडत आहेत तेच कारणीभूत आहे. राज ठाकरे स्वबळावर 250 जागा लढवणार म्हणतायत. ठीक आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारीन की हा वाद जो आहे, हा चिखल जो आहे तो भाजपच्याच काळात का आला? म्हणजे ही हिंमत भाजपच्याच काळात का वाढली? आमच्या 2.5 वर्षात का नव्हती कोणाची हिंमत होत? हिंदीमध्ये एक मराठी प्रश्न घेतो. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा एक जी यात्रा आहे ती काढलेली आपल्याला पाहिजे. मराठा आंदोलनासाठी जरांगी किंवा आकेनंतर आता मला वाटतं मी कोणावरही आता टिप्पणी करणार नाही. सगळ्यांना त्यांचा अधिकार आहे राजकीय यात्रा काढण्याचा. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहत आहोत. भाजपाने ह्या राज्यामध्ये अनेकांवर बदनामीचे पूर्ण प्रकार केले, घाणेरडे आरोप केलेले आहेत, त्यांना आत टाकण्याचा प्रयत्न केला. मग आमचे संजय राऊत साहेब असतील, अनिल देशमुखजी असतील, सूरज चव्हाण असतील, सगळेच. पुढेही जाऊन आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात कर आपण जास्तीत जास्त या देशातलं भरतो महाराष्ट्र म्हणून, तरी देखील उद्योग सगळे गुजरातला, कॉन्ट्रॅक्ट सगळे गुजराती लॉबीकडे. आणि मग महाराष्ट्रात काय करायचं तर जातींमध्ये काही तेढ निर्माण करायची, धर्मामध्ये तेढ निर्माण करायची, दंगली घडून आणायचं हे काम जे भाजपचं आहे ते आपण बघतो. जे होतं आहे ते डोळ्यासमोर आहे सगळ्यांच्या. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी श्याम मानव यांच्यासह 28 जणांना टीम बनवण्यात आली असा आरोप आहे. दावा आहे तो. मला वाटतं आपण पाहिलं असेल साधारणपणे त्यांनी मकावमधून आरोप केला असेल, कारण जी सत्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ती आपण बघतो ना डोळ्यासमोर. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणतायत की या सगळ्या श्याम मानव काय म्हणतात किंवा अनिल देशमुख नेमकं काय म्हणतात त्याचे सगळे व्हिडिओज क्लिप्स आमच्याकडे योग्य वेळ आल्यावर. फडणवीस साहेबांनी काय कुठच्या समाजाबद्दल म्हटलेलं आहे हे काढावं. किती दिवसात आरक्षण देणार, किती दिवसात कोणाला आरक्षण देणार, सरकारांना 2 दिवसात 3 दिवसात की काही महिन्यामध्ये आरक्षण देतो. पण आता 2 वर्ष झाली आहेत, एक तरी उद्योग आपल्या राज्यामध्ये आलाय का बरं? हे सगळं झाल्यानंतर सगळी बाजूला भांडणं जरी ठेवली तरी मग आम्हाला सांगा तुम्ही, जो परवाचा अर्थसंकल्प होता म्हणजे महाराष्ट्राचा होता तो गाजर अर्थसंकल्प होता, जो केंद्राचा होता तो आपल्याला भोपळा मिळाला, भोपळा अर्थसंकल्प. त्याच्यात महाराष्ट्राला काय मिळालं तुम्ही विचार करा. मग तुम्ही तुमची जात पात, धर्म, भाषा, प्रांत हा सगळा वाद बाजूला ठेवून 1 मिनिटासाठी विचार करा. जर तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहत असाल, आपल्या महाराष्ट्रात राहत असाल, करदाते असाल किंवा नसाल, कारण ती वेगवेगळी टॅक्स स्लॅब असते, आपल्या महाराष्ट्राला केंद्राकडून काय मिळालं गेल्या 10 वर्षात असेल किंवा आत्ताच्या बजेटमध्ये असेल? काही मिळालेलं नाही आहे. पुण्याचं एअरपोर्ट मिळालं नाही आहे, पालघरचं नवीन आपण जे 3रं मुंबईसाठी एअरपोर्ट मागतो ते मिळालं नाही आहे, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मिळालं नाही आहे, शेतकऱ्यांना काही रिलीफ मिळालं नाही आहे. आपण सगळ्यात जास्ती कर भरतो, पण महाराष्ट्राला काय मिळालं ह्याचं उत्तर भाजप देऊ शकलेलं नाही. आदित्यजी जर पाहायला गेलं तर मनसेने खासदार
अशा याच्यात बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि आता आता घातलं का स्वबळावरती लढवण्याचं काय जाऊ दे. मला वाटतं अनेक संस्था आपलं आपलं काम करत असतात. अनेक संस्था निवडणुका आल्या तेव्हा जागृत होतात. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. सरकारला खड्डे भरायला पैसे नाहीत, मग लाडक्या भावासाठी कुठून आणणार असं नाही, सवाल महत्त्वाची गोष्ट माझा जो प्रश्न होता आपण पाहताय NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा केंद्रीय रोड ट्रान्सपोर्ट, मग गडकरी साहेबांकडे ते आहे. कौतुक फार झालं होतं की सगळ्यात चांगली चालणारी हे खातं आहे किंवा असं सगळं काम करणार आहे. किलोमीटर एवढं आम्ही तासात एवढे किलोमीटर बनवतो. आज आपण पाहतोय देशातले सर्वात घाण रस्ते नॅशनल हायवेचेच आपल्या महाराष्ट्रात आहेत. बघा, सत्य बोलतोय, मंदिरातली घंटी पण वाजते. मग आपलं मुंबई नाशिक हायवे असेल, मुंबई गोवा हायवे असेल, मुंबई अहमदाबाद हायवे असेल. कमीत कमी ते अहमदाबाद मुंबईचा तरी हायवे नीट करा. तुमच्याच मालकाच्या राज्यात चाललंय. पण आज आपण पाहतोय खड्डे तर झालेच आहेत आणि पोलिसांना खड्डे भरायला लावतात. कॉन्ट्रॅक्टर कोण दिसतंय खड्डे भरताना? पोलिसांचं काम आहे खड्डे भरणं. वैसे हिंदी में एक सवाल है, बारिश हो रही है कल से राज्य में बहुत जगह पे मुंबई पुणे बहुत जगह पे पानी हो रही है, पानी भर चुका है. खराब नियोजन के हिसाब से अगर आप देखें तो कई जगह वार्ड ऑफिसर नहीं है, चुनाव नहीं हुए तो नगर सेवक नहीं है, और सबसे अहम बात यही है कि जो आज सत्ता में बैठ चुके हैं वो खुद की सत्ता के लिए बैठे हैं, जनता के काम नहीं करे.